मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांचा शाही इतमामात शपथविधी सोहळा पार पडला. असं वाटत होतं की खरं म्हणजे कालच्या या सोहळ्यामध्ये काही मंत्र्यांचा सुद्धा तिथं शपथविधी होईल, परंतु ते झालं नाही. कारण सांगितले जाते की काही आमदारांना शपथ द्यायची आहे आणि ते शपथविधी त्यांचा झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं जाते. मंडळी, सध्याच्या आमदारांमध्ये निवडून आलेल्यापैकी महायुतीच्या असे 101 आमदार आहेत की जे तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा निवडून आले आहेत. म्हणजे त्यांनी कित्येक शपथा घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातील बरेचसे काही मंत्रीसुद्धा होऊन गेले. त्यामुळे असं वाटलं की निश्चितच भारतीय जनता पक्षाचे 10 आमदार आणि शिंदे फडणवीस यांचे प्रत्येकी 5-5 असं जवळपास 20 आमदारांचा शपथविधी मंत्री म्हणून होईल असं वाटत होतं, परंतु ते झालं नाही. आता आपापल्या मतदारसंघातील लोकांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना असं वाटते की आपल्या आमदारांचा लालदिवा पक्का आहे की नाही, किंवा हा लालदिवा आता मिळते की पुढे मिळते. कारण मागचा इतिहास असा आहे की गेल्या वर्ष, दीड वर्ष सारखा मंत्रिमंडळाचा विस्तार होत गेला. कधी 2 महिन्यानं, कधी 3 महिन्यानं, कधी दिवाळीला, कधी दसऱ्याला, तर कधी अगदी मंत्रिमंडळाचं किंवा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला वगैरे वगैरे. त्यामुळे आताही तसंच वाटायला लागलेलं आहे. आता बुलढाणा जिल्ह्याच्या बाबतीत मला तुमच्याशी खरं म्हणजे बोलायचं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार जवळपास 3 ते 4 आमदार भारतीय जनता पक्षाचे आले आहेत. जयसुख संचेती, डॉक्टर संजय कुटे, खामगावचे आमदार फुंडकर आणि चिखलीमध्ये श्वेताताई महाले, हे 3 ते 4 आमदार भाजपाचे आहेत. तर महायुतीमध्ये असणारा एक घटक पक्ष शिंदेसेना यांचेसुद्धा 1 आमदार आलेले आहेत आणि अजितदादा पवार यांचासुद्धा 1 आमदार निवडून आलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आता कुणाची वर्णी लागेल किंवा हा लाल दिवा कुणाचा होईल अशी चर्चा सुरू आहे. माझ्याकडे असलेल्या सूत्रानुसार किंवा माहितीनुसार मी काही बाबी आपल्याला सांगितल्या पाहिजे. मंडळी, जयसुख संचेती हे 7व्यांदा विधानसभेचे आमदार आहेत. मध्यंतरी 1 वर्षात एका वेळा त्यांना थांबावं लागलं, पण आता जे निवडून आलेले आहेत ते 7व्यांदा विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत. आणि 7व्यांदा विधानसभेत पोहोचलेले असून त्यांचे गॉडफादर, कारण यामध्ये प्रत्येकाचे गॉडफादर वेगवेगळे आहेत, त्यांचे गॉडफादर नितीन गडकरी असं सांगितलं जाते. तर डॉक्टर संजय कुटे हे 5व्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांचे गॉडफादर देवेंद्र फडणवीस आहेत. तर म्हणजे तिसरे एक आमदार संजय गायकवाड हे बुलढाण्यातून दुसऱ्यांदा अत्यंत अटीतटीचा संघर्ष करत 800-850 मतं निवडून आले आहेत आणि ते एकनाथराव शिंदे हे त्यांचे गॉडफादर आहेत. त्यामुळे हे गॉडफादरांमध्ये असलेली परिस्थिती आणि यामधून आपल्या आमदाराला कसं मंत्रिपद किंवा कसा लाल दिवा मिळेल हा प्रयत्न त्यांचे गॉडफादर निश्चित करीत आहेत. संचेती यांना 7व्यांदा विधानसभेमध्ये पोहोचवायला आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संचेती हे बुलढाणा जिल्ह्यामधून लाल दिवा घेण्यास पात्र आहेत अशी एक खमंग चर्चा भाजपाच्या वर्तुळात सुरू आहे. कारण सांगताना त्यांना सांगितलं जाते की त्यांच्या पाठीशी नितीन गडकरी आहेत आणि नितीन गडकरी यांचं वलय किंवा यांचं प्रस्थ किंवा यांचा दबाव हा सुद्धा महायुतीमध्ये एक प्रभावी दबाव आहे. त्यामुळे ते त्यांच्यासाठी प्रयत्न करतील. तर दुसरीकडे हे सांगितले जाते
की डॉक्टर संजय कुटे हे सातत्यानं 5व्यांदा यावेळेस विधानसभेमध्ये पोहोचले आहेत. मध्यंतरी काही दिवसासाठी त्यांच्याकडे मंत्रिपद दिलं होतं, राज्यमंत्रीपद, आणि त्यानंतर पुन्हा निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये ते 5व्यांदा घवघवीत मताने निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची वर्णी लागेल असं जळगाव जामोद मतदारसंघामध्ये कुणालाही विचारलं तर ते हे सांगतात की संजय कुटे हे उद्याचे मंत्री आहेत किंवा पहिल्या मंत्रिमंडळामध्येच त्यांची वर्णी लागणाऱ्या विस्तारामध्ये असंही चर्चेत आहे. त्यामुळे या दोघांमधली ही स्पर्धा आहे. तर दुसरीकडे संजय गायकवाड हे एकुलते एक आमदार यावेळेस शिंदे सेनेचे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांचे गॉडफादर हे एकनाथराव शिंदे आहेत. आणि सध्या एकनाथराव शिंदे यांना अत्यंत म्हणजे नाराजी सोसत आपल्याला उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. शिवाय त्यांना जे काही मंत्रिपद पाहिजे आहे ते सुद्धा अजूनही त्यांना भेटते की नाही भेटत हे सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांचं काय ठरायचं होईल, पण संबंधित जिल्ह्याचे मंत्री जर द्यायचे असतील आणि उद्या एकनाथराव शिंदेंनी जर संजय गायकवाडांचं नाव सुचवलं तर या दोन्ही आमदारांना भाजपाच्या आमदारांना थांबा मिळेल. तर दोघांपैकी भाजपाच्या दोनपैकी संचेती यांना जर नितीन गडकरी यांचं दबाव किंवा नितीन गडकरी यांचा प्रभाव जर जास्त राहिला तर संचेतीसुद्धा आमदार म्हणजे मंत्री होऊ शकतात, कारण ते 7व्यांदा आहेत, अनुभवी आहेत. त्यानंतर संजय कुटे यांच्या बाबतीतसुद्धा हेच सांगितले जाते की संजय कुटे यांनी सत्तेच्या जवळ राहून, फडणवीसांच्या जवळ राहून जे काही एकमेकांचा आदर निर्माण केला, अनेक विश्वासू आमदार, तरुण आमदार, तळपदार आमदार आणि पक्षफोडीच्या वेळेस, शिवसेना फोडीच्या वेळेस सर्वाधिक मदत आणि सहकार्य अगदी मोठ्या प्रमाणात ज्या कोणी केलं असेल त्यामध्ये संजय कुटे यांनी त्यावेळेस खूप सहकार्य केलं. त्यामुळे संजय कुटे यांचा तो कार्यकाळ, शिवाय संजय कुटे हे विधानसभेमध्ये बोलतानासुद्धा अत्यंत आत्मविश्वासाने बोलतात. आपल्या मतदारसंघातील विकासाच्या बाबतीतसुद्धा करोडोचा निधी त्यांनी यावेळेस मतदारसंघात निवडून आणला आणि देवेंद्र फडणवीस यांचे अगदी ते निश्चिम शिष्य आहेत किंवा चाहते आहेत अशी सुद्धा सर्वदूर चर्चा आहे. त्यातल्या त्यात ओबीसीच्या बाबतीचा एक चांगला चेहरा, युवा चेहरा हा सुद्धा संजय कुटे यांना मानला जातो. त्यामुळे अशा परिस्थितीत या तरुण तळपदार आमदाराला यावेळेस खऱ्या अर्थानं मंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे असं अनेकांना वाटते. पण मी जे सांगितलं त्याप्रमाणे जर झालं तर निश्चितच काहीतरी कुठेतरी बदल होतील. आणि सध्या मंत्रिपदाची लॉबिंग जी सुरू आहे त्यामध्ये 3 आमदार हे प्रभावीपणे आपापली लॉबिंग तिथं होत आहे. त्यामुळे अजूनही निश्चितता म्हणजे प्रचंड अनिश्चितता आहे. तर एकीकडे हे सुद्धा सांगितले जाते की यावेळेच्या विस्तारामध्ये 5 आमदारांना भाजपाच्या दिल्या जाईल आणि उर्वरित 3 आणि 2 म्हणजे अजितदादांचे 2 आणि शिंदेंचे 3 असं 10 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिल्या जाईल अधिवेशनापूर्वी, अशी सुद्धा चर्चा विश्वासी सूत्राकडून आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं 3 आमदार हे दावेदार आहेत. आणि महिलांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले ह्यासुद्धा दावेदार आहेत. परंतु भाजपाच्या पहिल्या 5 यादीमध्ये बुलढाणा जिल्हा हा संपूर्णतः मागे राहील अशी शक्यता नाकारता येत नाही. पण चैनचुक संचेती यांचा प्रभाव आणि नितीन गडकरी यांचा प्रभाव आणि डॉक्टर संजय कुटे यांच्यासाठी असलेला फडणवीसांचा प्रभाव हा पॉवरफुल आहे. पण त्या तुलनेत दुसरीकडे शिंदेंना जर यावेळेस त्यांचं माप जर झुकतं राहिलं तर ते आपल्या एकुलत्या एक बुलढाणा जिल्ह्यातील, मातृतीर्थ जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांच्यासाठी सुद्धा मंत्रिपदाची मंत्रिपद मागू शकतात आणि त्यांना लाल दिवा देऊ शकतात, अशी आजची परिस्थिती आहे. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. पुन्हा उद्या भेटतो. तोपर्यंत नमस्कार.